मी उज्ज्वला बैसाने, येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दौंड पाण्याबद्दल तुपाशी, मग इंदापूर तालुका का उपाशी? दौंड नगरपालिका नावाखाली जनाई शिरसाईमध्ये पाणी, तसेच वरवंड शेतीसाठी पाणी, मग इंदापूरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अन्याय का? दौंडच्या नावाखाली जनाई आणि शिरसाईला पाणी कशा प्रकारे चाललं आहे ते बघा। या ठिकाणी बघा, इकडं किती पुढे उचललंय, फुल गेट उचललं, फुल इकडे पाणी बघा। पाण्याच्या नावाखाली अशा प्रकारे पाण्याची चोरी केली जाते, पाण्याची लूट केली जाते। आणि इंदापूरला मात्र एक काही पाणी दिली ते काय तुम्हाला टँकर देऊ म्हणतात, टँकर देऊ म्हणतात, टँकर पाणी बाजू म्हणतात। पाणी कुठं? आमच्या हक्काचं पाणी एक आवर्तन दिलं, ते कमी प्रमाणात दिलं, 3.5 TMC पाणी होतं, त्याचं 0.86 TMC पाणी दिलं। आणि आता जे दुसरं आवर्तन होतं ते आवर्तन आमचं बंद करून टाकलं। तुम्हाला आवर्तन नाही म्हटलं, मॅडमला भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही आवर्तन दिलेलं नाही। हे पाणी कुठलं चाललंय? हे पाणी किती भ्रष्टाचार आहे। कलेक्टरला आम्ही भेटलो, कलेक्टरने सुद्धा सांगितलं तुम्हाला पाणी घेता येणार नाही। हे काय चाललंय? आमची विनंती आहे, जोपर्यंत कलेक्टर साहेबांनी चौकशी लावत नाही या पाण्यावरती तोपर्यंत आम्ही हायवेवर उठणार नाही। तोपर्यंत चौकशी लावणार नाही तोपर्यंत आम्ही हायवेवर उठणार नाही। तोपर्यंत चौकशी लावणार नाही तोपर्यंत हायवेवर उठणार नाही। तलाव जवळजवळ 90% भरलेला आहे, 90% भरला तलाव, अजूनही पाणी चालू आहे। इंदापूरला एक टिपका पाणी नाही। आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ऊस 15 ते 16 गांजा ऊस आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा ऊस जळून गेला आहे। पण आमच्या हक्काचं पाणी कुठं? तर पाणी इथं प्रकल्प आराखड्यात इथं पाणीच नाही, परंतु हे पाणी कसं आरक्षित झालं याला काहीतरी दौंड तालुक्याला पिण्याच्या नावाखाली पाणी चाललंय कुठं? शिरसाईला पाणी चाललंय, तलावात पाणी चालू आहे। 1 TMC पाणी राखीव ठेवलं यांनी कुठं ना, दौंड तालुक्याला, आणि पाणी चाललंय कुठं? जनाई शिरसाईला। येस मराठीसाठी पूनम खारतोडे, इंदापूर। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बघत रहा येस मराठी न्यूज।